राज्य जनहित शेतकरी संघटनेचा जय असो। महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेचा जय असो। अनगरचं बेकायदेशीर अप्पर तहसील कार्यालय रद्द झालंच पाहिजे। अनगरचं बेकायदेशीर अप्पर तहसील कार्यालय मंजूर झालेलं रद्द झालंच पाहिजे। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाई देशमुख या सोलापूर जिल्ह्यातल्या माझ्या मोहोळ तालुक्यातल्या मौजे अनगर येथे अक्षरशः अप्पर तहसील कार्यालय मंजूर केलेलं आहे शासनाने। परंतु या बाबतीत सोलापूर जिल्ह्याचे अधिकारी किंवा मोहोळ तालुक्यातल्या अधिकाऱ्यांनी जी खोटी माहिती शासनाला दिलेली आहे 1-2 महिन्यापूर्वी, की ती खोटी माहिती अशी दिली आहे की अनगर हे शेवटच्या टोकाचं गाव असताना, माढा तालुक्याच्या बाउंड्रीवरचं गाव असताना अनगर हे मध्यवर्ती ठिकाणी आहे आणि ते नागरिकांच्या सोयीचं आहे, भौगोलिकदृष्ट्या सोयीचं आहे, अशी चुकीची माहिती, चुकीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवल्यामुळे त्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विखे पाटलांची चूक नाही, परंतु या बाबतीत ज्या संबंधित अधिकाऱ्यांना हजारो नागरिकांवर अन्याय करून हा जो खोटा अहवाल दिलेला आहे, या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून यांना तातडीने यांच्यावरचे फसवणुकीचे गुन्हे दाखल केले पाहिजेत व यांना बडतर्फ केले पाहिजे। या मागण्याचं महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, पालकमंत्र्यांना आम्ही पाठवलेलं आहे। माननीय सोलापूरचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेबांना दिले, मोहोळच्या तहसीलदार साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेला आहे। आणि या बाबतीत खरोखरच दुःख असं वाटतंय की टाकळी, पेनूर, पाटकुल, नरखेड, शेटपळ या भागातल्या 40 ते 45 गावच्या शेतकऱ्यांना अक्षरशः जाण्या येण्याचा त्रास होणार आहे। आणि तुम्ही एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी सांगू इच्छितो की कामतीला तुम्ही 12-13 वर्षापूर्वी पोलीस स्टेशन काढलंय, कारण तिथं ते हराळवाडी, कोरवली, बेगमपूर, आरबळी या भागातनं, शिंगोली या भागातनं जायला लांब, भोळ पोलीस स्टेशन लांब पडतंय, त्यामुळे तिथं कामती पोलीस स्टेशन कसं काढलं नियमाप्रमाणे, त्याच पद्धतीने तिथं कामतीला किंवा कुर्ला तुम्ही अप्पर तहसील कार्यालयाला मंजुरी द्यावी आणि अनगरचं बेकायदेशीर अप्पर तहसील कार्यालय रद्द करण्यात यावं। एकतर तिथं हरकती घेतलेल्या नाहीत, नागरिकांच्या प्रसिद्धीकरण नाही, नोटिफिकेशन नाही, हे बेकायदेशीर शासनाची फसवणूक या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे, ह्याला जबाबदार अधिकारी आहे। आणि खरोखरच या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत असं वाटतंय की त्यांनी लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना काढली, त्याचं आम्ही स्वागत करतोय, परंतु आता 15 ते 20 दिवसाखाली लाडका माझी आमदार योजना काढलेली आहे, त्याची सुरुवात मोहोळ तालुक्यातून एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे। खरंच ही हजारो नागरिकांवर अन्याय करणारी योजना आहे, ती त्वरित रद्द करावी आणि अनगर अप्पर तहसील कार्यालय रद्द करून हजारो नागरिकांना न्याय द्यावा। 4 ते 5 मोहोळच्या युवकांनी अक्षरशः उपोषण केले, त्यांना त्रास झाला। पुन्हा मोहोळ शहर आणि ग्रामीण भागातली गावं बंद होती, मोहोळ शहर तर 7 ते 8 दिवस बंद होतं, त्यात व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपये नुकसान झाले, बँकेचे त्यांचे कर्जाचे हप्ते बुडलेत, प्रपंच उद्ध्वस्त झालेले आहेत। याला जबाबदार हा चुकीचा अहवाल देणारा अधिकारी आहे, त्यामुळे याच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। हेच अधिकाऱ्यांवर जो तुम्ही विश्वास ठेवून हाय असा प्रस्ताव मंजुरीला दिलाय, मंजूर केले, मग हेच अधिकारी उद्या त्याला पाकिस्तानचा भाग भारत देशाजवळ येत असताना पाकिस्तानचा भाग हा भारत देशाजवळ येत ना असा खोटा अहवाल देऊन देशाची वाट लावणारा अधिकारी असेल, याच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे। या बाबतीत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आपण म्हणता की बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचं सरकार आहे, अहो बाळासाहेब ठाकरे म्हणतो ते सत्ता गेली खड्ड्यात, माझा शिवसैनिक महत्वाचा आहे, माझी सर्वसामान्य जनतेला त्रास होत असेल तर सत्तेला लाथ मारतो, आणि तुम्ही बाळासाहेब ठाकरेच्या विचाराचे सरकार आहे म्हणता। अहो शिंदे साहेब, तुमच्याच पक्षाचा जिल्हाध्यक्ष चरणराज चौरे तुम्हाला 10 वेळा विनंती करून सांगतोय की अनगर अप्पर तहसील कार्यालय लांब पडतंय, नागरिकांना त्रास होतोय, तिन्ही बी माहितीतले पदाधिकारी हलपाट घालतात, तरी तुम्ही याला अजून ह्याच्यावरती रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही। याचं आत्मपरीक्षण करावं। आत्मदान करणार आमच्या मृत्यूला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार राहतील। उद्याच अजितदादा पवार साहेबांचा राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्र्यांचा दौरा आहे। अजितदादा, तुम्ही सुद्धा म्हणता की केंद्राने कांदा निर्यात बंदी करू नये, खरोखर तुमचा आम्हाला अभिमान वाटला, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची तुम्ही बाजू मांडताय, परंतु त्याबरोबर आता कांदा निर्यात बंदी करावी म्हणून तुम्ही पाठपुरावा करताय केंद्राकडे, परंतु ही टाकळी, पाटकुल, पिनूर, नरखेड, शेटपळचं जी नागरिक आता अनगरला आयात केलेत ते आयात उठवावे, आयात रद्द करावे आणि वाटलं तर त्या अप्पर तहसील कार्यालय कुरुल किंवा कामतीला निर्यात करावे,
ही मागणी जनहित शेतकरी संघटनेच्या आदरणीय अजितदादांकडे आहे. त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही शांततेने त्यांना निवेदन देऊन आम्ही उद्या रितसर मागणी करणार आहे. उद्या तारीख आहे 23 तारीख त्यांचा मोहोळ तालुक्यात दौरा आहे. लोकशाहीच्या मार्गाने आम्ही त्यांना निवेदन देतोय, त्याची दखल घ्यावी, अन्यथा आमच्या 4-5 जणांचे जीव गेले तर त्याला जबाबदार तुम्ही राहचाल.